मुंबईमध्ये काँग्रेस पक्ष मनसेला नवा भिडू म्हणून महाविकास आघाडीत समाविष्ट करून घ्यायला तयार नाहीये। मात्र मनसेशिवाय मुंबईत महाविकास आघाडीचा खेळ जमेना असं म्हणायची वेळ आली आहे। 2024च्या निवडणुकांची आकडेवारी बघितल्यास मनसेला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीला मोठा फायदा होणार असल्याचं दिसून येत आहे। मुंबई महापालिकेच्या 227 पैकी 22 वॉर्डमध्ये मनसेच्या मतांचा महाविकास आघाडीला फायदा होईल असं चित्र आहे। दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व, विलेपार्ले, कलिना, भांडूप, घाटकोपर पश्चिम, अणुशक्तीनगर, चांदिवली, माहीम या विधानसभा मतदारसंघातल्या 22 वॉर्डमध्ये मनसेच्या मतांचा महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो असा अंदाज आहे। त्यामुळे मनसेबाबत सकारात्मक नसलेल्या काँग्रेसला आपला विरोध बाजूला ठेवत मनसेला सोबत घ्यावं लागतंय की मनसे संदर्भात सकारात्मक असलेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार दुसरी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर मुंबईच्या ज्या 22 वॉर्डांमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद जास्त आहे त्यापैकी 10 महत्त्वाच्या भागांमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीच्या मतांच्या फरकांमध्ये मनसेची निर्णायक भूमिका कशी आहे ते पाहूया। दिंडोशी वॉर्ड क्रमांक 42 मध्ये 9035 मतं भाजप आणि शिवसेनेला, ठाकरे आणि काँग्रेस 7371 तर मनसेला 2972। गोरेगाव वॉर्ड क्रमांक 58 मध्ये 13041 मतं भाजप आणि शिवसेना तर 11774 मतं ठाकरे आणि काँग्रेस अशी संख्या आहे। 1683 मतं मनसेच्या खात्यात आहे। वर्सोवा विधानसभा क्षेत्रात वॉर्ड क्रमांक 61 मध्ये 11267 ही संख्या आहे भाजप आणि शिवसेनेच्या एकूण मतांची, तर 11111 मतं आहेत ठाकरे अधिक काँग्रेस, 1166 मतं आहेत मनसेची। जोगेश्वरी पूर्वमध्ये वॉर्ड क्रमांक 74 ला 12274 मतं आहेत भाजप आणि शिवसेना, तर ठाकरे अधिक काँग्रेस अशी मतं आहेत 10394, 2076 मतं आहेत मनसेला। विलेपार्ले वॉर्ड क्रमांक 88 मतांची संख्या भाजप आणि शिवसेना 9933, ठाकरे अधिक काँग्रेस 8294 आणि मनसे 3011। कलिना विधानसभा क्षेत्रात वॉर्ड क्रमांक 91 मध्ये भाजप अधिक शिवसेना मतसंख्या 10191, ठाकरे अधिक काँग्रेस 9709 तर मनसे 740। भांडूप पूर्व वॉर्ड क्रमांक 109 भाजप आणि शिवसेना मतसंख्या 10039, ठाकरे अधिक काँग्रेस 5927 तर मनसेची मतसंख्या 2863। घाटकोपर पश्चिम वॉर्ड क्रमांक 123 भाजप आणि शिवसेना 11051, ठाकरे आणि काँग्रेस 9350, मनसे 5881। घाटकोपर पूर्व वॉर्ड क्रमांक 125 भाजप आणि शिवसेना 12980, ठाकरे आणि काँग्रेस 10446 आणि 5196 मतं आहेत मनसेला। अणुशक्तीनगर या विधानसभा क्षेत्रात वॉर्ड क्रमांक 144 भाजप आणि शिवसेना मतसंख्या 10300, ठाकरे अधिक काँग्रेस 4677 मनसे 6850। विधानसभा क्षेत्र चांदिवली वॉर्ड क्रमांक 161 भाजप अधिक शिवसेना 17575, ठाकरे अधिक काँग्रेस 15199, मनसे 3897। माहीम विधानसभा क्षेत्रात वॉर्ड क्रमांक 190 भाजप अधिक शिवसेना 9196 मतं, ठाकरे अधिक काँग्रेस 7324 मतं, मनसे 7115 मतं। माहीम विधानसभा क्षेत्र वॉर्ड क्रमांक 192 भाजप अधिक शिवसेना 9399 मतं, ठाकरे अधिक काँग्रेस 6146 मतं, मनसे 6392 मतं। महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही घ्यायचं यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। ते आता मुंबईची लोक सगळी नेते मंडळी ठरवतील। मुंबई त्यांना जिंकायची आहे, महाविकास आघाडीला जिंकायची आहे किंवा कोणाला आमचे सगळे नेते मंडळी आहेत काँग्रेसचे, त्यांनी त्या पद्धतीने बसून चर्चा करावी आणि तो निर्णय घ्यावा असं आमचं मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।